अरे याच्या अरे अरे त्याला सचिन सचिन सचिनजी किती असलं ना तरी देण्याची दानत लागते. काही लोक बोलले त्यांना निवडणुकांचे निकाल अस्वस्थ करून दिले. आता तुम्ही तिथं मी नेहमी सांगतो, माझ्यावर टीका करण्यापेक्षा सरकारवर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा, लोकांमध्ये जा, लोकांची कामं करा, बांधावर जा, शेतकऱ्यांना भेटा, त्यांची डोळ्यात ते अश्रू पुसा. अरे आम्ही गेलो, आम्ही पाठवलं साहित्य, आम्ही हे सगळं साहित्य पाठवलं, एक 2 महिन्याचं. बोले अरे याच्या अरे अरे त्याला सचिनजी किती असलं ना तरी देण्याची दानत लागते. किती असलं तरी देण्याची दानत लागते. ऐका शशिकांतजी, मी काय म्हणालो, शेतकऱ्यांना अन्नधान्य, दिवाळीचं सगळं फराळाचं साहित्य, साखर, तेल पासून आम्ही पाठवलं, बरोबर. ते पाठवलं, त्याच्यावर पण टीका केली. अरे बाबा, तुम्ही साधा बिस्किटचा पुडा पण नाही नेला. अरे काय तुम्ही यार, तुम्ही म्हणजे माझं म्हणणं आहे, अशा वेळेस शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आम्ही म्हणालो ना, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, नाही होऊन दिली. अरे त्यासाठी निर्णय घ्यावे लागतात, त्यांच्यात जावं लागतं. म्हणून मी नेहमी सांगतो, आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करावं आणि मनापासून करावं. नुसतं काय ते हे डिप्लोमसी नाही चालत. आणि म्हणून मी आता त्याच्यात जात नाही. मी सभापती महोदय, या ठिकाणी कोणीतरी सांगितलं नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये 34 लाख बेरोजगारांची नोंदणी केली आहे. म्हणाले बेरोजगारी वाढली. अरे असा निष्कर्ष काढणं हसायचं का रडायचं? या ठिकाणी सभापती महोदय, राज्याची ज्या पद्धतीने लोकसंख्या आपली वाढती आहे, त्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची मागणी वाढती आहे. आणि म्हणून साहजिक आहे, युवक रोजगारांच्या पोर्टलवर नाही करायची, मग कुठं करायची? या पोर्टलवर नोंदणी करायची नाही तर कुठं करायची? आता लोकांना विश्वास भाई वाटू लागला की आम्हाला नोकऱ्या मिळतील आणि म्हणून नोंदणी होऊ लागली.